प्रश्न पहिला. भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी तेलंगणा, सी तमिळनाडू, डी गुजरात. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेलंगणा. आता प्रश्न क्रमांक 2. वन नेशन वन इलेक्शन संकल्पना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए शिक्षण प्रणाली, बी कर प्रणाली, सी निवडणूक सुधारणा, डी न्यायव्यवस्था. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी निवडणूक सुधारणा. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3. ग्रीन हायड्रोजन मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए माहिती तंत्रज्ञान, बी संरक्षण, सी नवकरणीय ऊर्जा, डी अंतराळ संशोधन. याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी नवकरणीय ऊर्जा. आता पुढचा प्रश्न क्रमांक. भारताच्या सध्याच्या 2025 वर्ष मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते? एक जागतिक बँक, बी IMF, सी UNDP, डी WHO. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी UNDP. आता पुढील प्रश्न क्रमांक 5. PM विश्वकर्मा योजना मुख्यतः कोणासाठी आहे? ए शेतकरी, बी विद्यार्थी, सी पारंपरिक कारागीर, डी महिला बचत गट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पारंपरिक कारागीर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिले बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या 2 शहरादरम्यान आहेत? ए दिल्ली आग्रा, बी मुंबई पुणे, सी अहमदाबाद मुंबई, डी चेन्नई बंगळुरू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अहमदाबाद मुंबई. आता पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 7. 2024-25 मध्ये लागू झालेली डिजिटल रुपी कोणत्या संस्थेद्वारे जाहीर केली जाते? एक सेबी, 2 RBI, 3 नाबार्ड, 4 SBI. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी RBI. आता पुढील प्रश्न क्रमांक 8. भारताचा पहिला सौर मिशन कोणता आहे? ऑप्शन ए चांद्रयान 3, ऑप्शन बी आदित्य L1, ऑप्शन सी मंगलयान, ऑप्शन डी गगनयान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आदित्य L1. आता पुढील प्रश्न क्रमांक. G20 शिखर परिषद 2023चे यजमानपद कोणत्या देशाकडे होते? ऑप्शन ए अमेरिका, बी जपान, सी भारत, डी ब्राझील. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत. आता पुढील प्रश्न क्रमांक 10. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? ऑप्शन ए भास्कर, बी रोहिणी, सी आर्यभट्ट, डी कल्पना 1. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी
आर्यभट्ट. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. धन्यवाद.